नमस्कार मित्रांनो, अल्लू अर्जुनचा नासा जाण्याऐवजी ॲक्टर बनण्याचा प्रवास. अल्लू अर्जुनच्या संवेदनशील मनाची एक हृदयस्पर्शी घटना. त्याच्या आयुष्यात डायरेक्टर सुकुमार देवदूत कसे बनले, अल्लू अर्जुनची चित्रपटासारखी असलेली लग्नाची कहाणी आणि बरंच काही. डबल ए असे 2 अक्षर लिहिली आणि एखाद्या माणसाला विचारलं की हे काय आहे, तर तो म्हणेल की ही इंग्रजीतील 2 अल्फाबेट्स आहेत. पण जर दक्षिण भारतातल्या एखाद्या चित्रपटाच्या फॅनला विचारलं तर त्याच्या डोक्यात पहिल्यांदा सुपरस्टार अल्लू अर्जुनची इमेज येईल. कारण साऊथमध्ये डबल ए हा अल्लू अर्जुनचा ट्रेडमार्क आहे. आता हा ट्रेडमार्क फक्त दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारतात बनतोय. पुष्पा 2 सगळीकडे धुमाकूळ घालत असतानाच अल्लू अर्जुनला झालेली अटक व सुटका यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा चालू आहे. त्या अनुषंगाने अल्लू अर्जुनच्या चित्रपटालाही शोभेल अशा जीवनातील काही घटनांविषयी माहिती पाहण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावार आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. अल्लू रामलिंगय्या हे साऊथचे एक प्रसिद्ध ॲक्टर होते. त्यांनी जवळपास 1000 चित्रपटांमध्ये काम केलेले होते. त्यांना अल्लू अरविंद, सुरेखा, वसंत लक्ष्मी आणि नवभारती ही 4 मुले होती. त्यांच्या मुलांपैकी इतर कोणीही नाही, परंतु अल्लू अरविंदने चित्रपटसृष्टीत काम केले. अल्लू अरविंद यांनी गीता आर्ट्स नावाची प्रोडक्शन कंपनी काढली. याच कंपनीने गजनी आणि मगधीरा यासारखे सुपरहिट चित्रपटसुद्धा प्रोड्यूस केले. आता ते 835 कोटी खर्च असणाऱ्या रणवीर कपूरच्या रामायण या चित्रपटालाही पैसा लावणार आहेत. सांगण्याचा अर्थ हा आहे की अल्लू अरविंद हे फिल्म प्रोडक्शनमधील एक मोठे नाव आहे, परंतु त्यांच्याही पेक्षा मोठे नाव बनले ते म्हणजे त्यांचा मुलगा अल्लू अर्जुन याचे. आज अल्लू अर्जुन हा एक पॅन इंडिया स्टार बनला आहे. अल्लू अर्जुनचा जन्म 8 एप्रिल 1983 मध्ये चेन्नई येथे झाला. अल्लू अरविंद हे तेलुगू चित्रपटाचे प्रोड्युसर असल्याने अल्लू अर्जुनच्या जन्माच्या काही वर्षांनी त्यांचा परिवार हैदराबाद येथे शिफ्ट झाला. अल्लू अर्जुनला कधीही ॲक्टर बनायचं नव्हतं. प्रत्येक लहान मुलाचं लहानपणी एक स्वप्न असतं, तसंच अल्लू अर्जुनचंही होतं. कधी त्याला पियानो टीचर बनायचं होतं, तर कधी मार्शल आर्टमध्ये हात आजमावायचा होता, तर कधी नासामध्ये जाण्याचं मन त्याने बनवलेलं होतं. पण शेवटी त्याने ॲनिमेशनमध्ये काहीतरी करायचं निश्चित केलं. यासाठी त्याने शिक्षण घेतलं व व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर म्हणून कामही केलं. पण त्याचं मन काही रमत नव्हतं. त्यामुळे काय करावं आणि काय नाही या संभ्रमात अल्लू अर्जुन होता. अल्लू अर्जुनचे फक्त आजोबा आणि वडीलच चित्रपटसृष्टीत नव्हते, तर त्याच्या आत्याचा नवरा व त्यांचा भाऊही चित्रपटसृष्टीत होता. आत्याचा नवरा म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी व त्यांचा भाऊ म्हणजे आजचा आंध्राचा उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे होत. याचमुळे त्याने ॲनिमेशन सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अल्लू अर्जुन चित्रपट करायला लागला तेव्हा त्याला त्याच्यात आनंद मिळत होता. अल्लू अर्जुनची पहिली हिट फिल्म आर्या ही होती, परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप मोठा रस्ता कापावा लागला. तसं तर अल्लू अर्जुनने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून 1985 मध्ये पहिल्यांदा काम केलं. तो चिरंजीवीचा विजेता हा चित्रपट होता. तसेच अल्लू अर्जुनने कमल हसन स्टारर स्वाती मुथ्यम या चित्रपटातही चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले. यानंतर त्याला अभिनय शिकण्यासाठी मुंबई येथे पाठवले गेले. मुंबईत त्याने नमित कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय शिकण्यास सुरुवात केली. रणवीर सिंह, विकी कौशल, वरुण धवन हे सुद्धा येथेच शिकलेले आहेत. यानंतर अल्लू अर्जुन मुंबईहून परतला व 2003 मध्ये लीड ॲक्टर म्हणून त्याने गंगोत्री या चित्रपटाने डेब्यू केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही, परंतु अल्लू अर्जुनला बेस्ट डेब्यू ॲक्टर म्हणून नंदी अवॉर्ड मिळाला. परंतु अल्लू अर्जुनला खरी ओळख मिळाली ती 2004 मध्ये आलेल्या आर्या या चित्रपटाने. या चित्रपटाला डायरेक्ट केलं होतं सुकुमारने. लक्षात आलं का? हा तोच डायरेक्टर आहे ज्याने पुष्पा 2 डायरेक्ट केली आहे. अल्लू अर्जुनला पॅन इंडिया स्टार बनवण्यात व त्या अगोदर साऊथचा सुपरस्टार बनवण्यात सुकुमारचा मोठा वाटा आहे. आर्या चित्रपट बनण्याची कहाणी खूप रंजक आहे. आर्या
ही सुकुमारची डेब्यू फिल्म होती। याच्या अगोदर त्याने दिल नावाच्या चित्रपटासाठी असिस्टंट म्हणून काम केलेले होते। दिल या चित्रपटाला राजू या प्रोड्युसरने तयार केलेले होते। राजूने सुकुमारला वचन दिलं होतं की जर दिल चित्रपट हिट ठरला तर तो सुकुमारच्या चित्रपटाला फायनान्स करेल, आणि झालं तसंच। दिल चित्रपट हिट झाला आणि राजूने आर्या चित्रपटासाठी फायनान्स केले। सुकुमार आर्या चित्रपटासाठी दिल चित्रपटात काम करणाऱ्या नितीनला घेणार होता, परंतु ते जमलं नसल्याने त्याने प्रभासकडे अप्रोच केलं। तिथेही जमलं नाही, म्हणून त्याने शेवटी अल्लू अर्जुनला या चित्रपटात घेतलं। त्यानंतर अल्लू अर्जुनला मागे वळून पाहण्याची गरजच पडली नाही। पुष्पा 2ने तर त्याच्या प्रसिद्धीचे टोकच गाठले। या चित्रपटाने सर्व प्रदेशाच्याही सीमा तोडल्या। पूर्वी 18 ते 20 कोटी रुपये मानधन घेणाऱ्या अल्लू अर्जुनने पुष्पा 2 या चित्रपटासाठी 300 कोटी रुपये मानधन घेतले। हे मानधन फिल्म इंडस्ट्रीतील हायेस्ट रेकॉर्ड बनले। यापूर्वी सुपरस्टार रजनीकांतने फिल्म जेलर यासाठी 210 कोटी रुपये घेतले होते। त्याशिवाय प्रभास, सलमान खान आणि शाहरुख खान हे चित्रपटासाठी 150 ते 200 कोटी रुपये घेतात। अल्लू अर्जुनने पुष्पा 2 साठी घेतलेले मानधन हे त्या चित्रपटाच्या बजेटच्याही अर्ध्यापेक्षाही जास्त आहे। त्याच्या या सर्व रंजक गोष्टींप्रमाणेच त्याची लव्ह स्टोरी ही फिल्मी आहे। अल्लू अर्जुनचे लव ॲट फर्स्ट साईट होते। त्याने 2011 मध्ये स्नेहा रेड्डी सोबत लव्ह मॅरेज केले। अल्लू अर्जुनने स्नेहा रेड्डीला पाहिले की तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले। त्यासाठी त्याने तिचा नंबर मिळवला। त्यानंतर ते दोघे मित्र झाले आणि काही काळानंतर एकमेकांना डेट करायला लागले। स्नेहाचे वडील कंचना चंद्रशेखर रेड्डी हे बिझनेसमॅन आहेत। त्यांना या दोघांच्या नात्यांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अल्लू अर्जुनला रिजेक्ट केलं। अल्लू अर्जुनने या रिजेक्शन नंतरही हार मानली नाही। त्याने स्नेहाच्या कुटुंबाला तयार करण्यासाठी प्रयत्न चालूच ठेवले। शेवटी अल्लू अर्जुनचे वडील यांनी स्नेहाच्या वडिलांना या लग्नासाठी तयार केले। या कपलला आज 2 मुले आहेत, मुलगा आयान आणि मुलगी अरहा। अल्लू अर्जुन हा फक्त ॲक्टर म्हणूनच प्रसिद्ध नाही, तर त्याला संवेदनशील आणि दयावानही म्हटलं जातं। असं म्हणतात की त्याच्या फॅन्ससाठी तो काहीही करतो। याचंच एक उदाहरण नेहमी दिलं जातं, ते म्हणजे फॅन नूर मोहम्मद। नूर हे खूप वर्षांपासून अल्लू आणि त्याच्या परिवारासाठी प्रत्येक ठिकाणी चीअर करत होते। 2019 मध्ये नूर मोहम्मद यांचे निधन झाले। त्यांच्या मृत्यूनंतर अल्लू अर्जुनची फिल्म आला वैकुंठपुरमुल्लो या चित्रपटाचा टीजर लॉन्च होणार होता, परंतु या घटनेमुळे अल्लू अर्जुनने हा टीजर लॉन्च पुढे ढकलला। तसेच नूर मोहम्मद यांच्या घरी अल्लू अर्जुन गेला व त्याने त्यांना आर्थिक मदतही केली। आपल्याला अल्लू अर्जुनविषयी माहिती आवडली असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद।